आपण पाहत आहात महा टाइम्स न्यूज, नवा काळ नव्या बातम्या। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे आणि याच दिवसाचं औचित्य साधून या श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये जे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेले हे मंदिर आहे, या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे। त्यासाठी पहाटे 3 वाजता भक्तांची गर्दी पाहता पहाटे 3 वाजता हे मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार असून पहाटे 5ला होणारी काकड आरती ही 4 वाजता होईल आणि त्यानंतर पुन्हा स्वामी भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येईल आणि नित्यनेमाने जे रोज सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये जे अभिषेक होतात ते अभिषेक स्वामी भक्तांचे दर्शन सुलभ होण्यासाठी ते देखील बंद करण्यात येऊन त्या ठिकाणी जे स्वामी भक्त पावती करतील अभिषेकाची त्यांना तात्काळ प्रसाद देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच पारंपरिक पद्धतीने दुपारी 11:30 वाजता महाराजांची नैवेद्य आरती होईल आणि नैवेद्य आरतीनंतर पुन्हा दर्शनासाठी मंदिर खुलं राहील आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पौर्णिमा असल्यामुळं या दरम्यान लाखो स्वामी भक्त, हजारो स्वामी भक्त या ठिकाणी स्वामींचं दर्शन घेण्यासाठी येणार आहेत। त्यामध्ये काही पालख्या दिंड्या पायी चालत येणार आहेत। त्यामध्ये मुंबईहून असेल, पुण्याहून असेल, मालेगावहून असेल, नाशिक असेल, बार्शी असेल, पंढरपूर असेल, मसले चौधरी असेल, या ठिकाणीवर पायी चालत दिंडी पालखी सोहळा या ठिकाणी येणार आहेत। त्या पालखी सोहळ्याचं देखील भोजन प्रसादाची आणि पालखी ठेवण्याची व्यवस्था देखील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या मैंदरी गाणगापूर रोडवरील भक्तनिवास येथे करण्यात आलेले आहे। तसेच येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना भोजन प्रसादाची सोय देखील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये करण्यात आलेले आहे। तरी या सर्व सेवेचा आणि उपक्रमाचा लाभ घेऊन स्वामींचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं। श्री स्वामी समर्थ।